नको नशा हवा आत्मविश्वास, तरुणाईचा असावा प्रगतीवर विश्वास, तरुणाईचा असावा प्रगतीवर विश्वास। जन जन का यही संदेश है, जन जन का यही संदेश है, नशा मुक्त हो अपना देश है, नशा मुक्त हो अपना देश है। नशेच्या विरळव्यात अडकलेली तरुणाई हे आजच्या समाजासमोरील सर्वात मोठे संकट आहे। माझे नाव चैतन्य राजू बसय्या आहे। मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी। मी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा उंडणगाव येथे शिकते। माझा विषय आहे नशेच्या आहारी जात असलेली तरुणी। सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडके गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे प्रिय विद्यार्थी मित्र व मैत्रिणी, आपण सर्वांना माझा नम्र नमस्कार। आजचा युवक हा देशाचा भविष्यकाळ आहे, परंतु सध्या युवकांमध्ये नशेचे प्रमाण वाढताना दिसत आहे। सिगरेट, मद्यपान, गुटखा आणि अंमली पदार्थाचे सेवन ही सध्या चिंतेची बाब बनली आहे। अनेक तरुण पिढी शिकण्याच्या वयात नशेच्या आहारी जाताना दिसत आहे। या समस्येचा सामना करण्यासाठी कुटुंबाचे योग्य शिक्षण, समर्थन आणि सामाजिक जागृती आवश्यक आहे। स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात, एखाद्या देशाचा विकास हा त्या देशातील लोकसंख्येच्या एकूण प्रमाणात युवकांचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते। म्हणजे की तरुण हा त्या देशाचा आधारस्तंभ आहे। देशाबरोबरच तो आपल्या कुटुंबाचा, आई वडिलांनी उघड्या डोळ्यांनी दिवस रात्र केलेले कष्टाचा तो आधार आहे। परंतु ही तरुण पिढी नशेच्या जाळ्यात अडकलेली दिसत आहे। एखाद्या गोष्टीला व्यसनाच्या शारीरिक व मानसिक गुलामी होणे म्हणजे नशा होय। मी तुम्हाला एक उदाहरण सांगते। एक युवक आपल्या मित्रासोबत फिरायला गेला। मित्राच्या म्हणण्यातून तो दारू पितो, मग तो महिन्यातून कधीतरी दारू पितो व तो सतत दारू पितो। दारू पिणे ही त्याची गरज पडली आहे। यालाच आपण म्हणू की हा नशेच्या आहारी गेलेला आहे। संयुक्त राष्ट्र संघाने 1987 मध्ये सर्वेक्षणानंतर एक ठराव घेतला, कारण जनजागृती व्यसनमुक्ती काळाची गरज भासली आहे। यावर 31 मे हा जागतिक तंबाखू विरुद्ध दिन व 26 जून हा व्यसनमुक्ती दिन म्हणून साजरा करत असतो। 16 ते 32 वयोगटातील तरुणास आपण युवक असे म्हणतात। युवकाच्या जिभेतून निघणाऱ्या प्रत्येक धारदार शब्दाची साथ असते, परंतु अनेक प्रकारच्या नशेमुळे आजची तरुण पिढीला विविध आजार जळले आहेत। आजचा इतिहास हा युवा शक्ती ही राष्ट्राला घडवू शकते, राष्ट्राला आकार, विचार, नेतृत्व देऊ शकतो। कारण युवाकडे मन, मेंदू, मनगट मत आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले होते की आजच्या युगाची शक्ती परिवर्तने एवढी आहे। तर स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात, हजारो रोजगार युवक मला द्या, मी तुम्हाला राष्ट्र बदलून दाखवतो। कारण यावरून हे स्पष्ट होते की आजचा युवक हा किती महत्त्वाचा आहे। मात्र वयाच्या 16व्या वर्षी जिजाईने सांगितले, शोभा तुला स्वराज्य आणायचे, तोरणा जिंकायचे। आईचे आदेश मानून तोरणा जिंकणारे, स्वराज्य निर्माण करणारे तरुण हे विश्वाची माझ्या घरा असा पत्रातून संदेश देणारे संत ज्ञानेश्वर आपल्याला आढळतात। व याच्या उलट बघा, राष्ट्राचा आढावा घेतला तर नशा करून क्लब मध्ये नाचणारी युवक युवती आपल्याला आढळतात। मी जाणीवपूर्ण म्हणू शकते की सोशल मीडिया सारख्या जेलमध्ये अडकून दिसलंय। फ्री फायर, PUBG हे तर त्यांना माहीत आहे, परंतु वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फाशीवर जाणारे शहीद भगतसिंग त्यांना माहीत नाही। संत तुकाराम महाराज म्हणाले होते की पुत्र होवा ऐसा बडा की त्याचा त्रिलोकी झेंडा। परंतु आजच्या युगानं केलं असं की पुत्र होवा ऐसा त्याचा व्यसनावरती असावा झेंडा। आजची तरुण पिढी नशेच्या इतकी आहारी गेली आहे की तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून, जाशील मरून तर टाकतील पुरून, हे आजच्या युवक पिढीची विचारधारणा आहे। आपल्या महाराष्ट्राला, देशाला, राष्ट्राला शिखराच्या टोकापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला नशा करणे हे सोडावेच लागेल। शेवटी जाता मी इतकेच म्हणेन की ये न समझे कि नदी का भाव न बदलेगा, ये न समझे कि नदी का भाव न बदलेगा, कुछ तुम बदलो कुछ हम बदले, कुछ तुम बदलो कुछ हम बदले, पर ये क्या जरूर बदलेगा, ये क्या जरूर बदलेगा। धन्यवाद।